नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक्झाम वॉरियर या फ्री लर्निंग युट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षा संबंधी आपल्या क्लासेसचे व्हिडिओ या चॅनलवरती तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत असतो. मागील व्हिडिओमध्ये आपण काळ, काम आणि वेग या टॉपिक वरती पार्ट 1 बघितला आहे आणि आता आजचा जो टॉपिक आहे आपला तो काळ, काम आणि वेग यावरती पार्ट 2 आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी काळ, काम आणि वेग या टॉपिकचा पार्ट 1 बघितला नसेल त्यांना हा पार्ट 2 समजण्यास थोडा कठीण जाईल. त्यामुळे आपला पार्ट 1 तुम्ही नक्कीच बघा. आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर काळ, काम आणि वेग याच्यामध्ये वेळ आणि काम सोडवण्याची एक स्मार्ट लसावीची पद्धत आपण याच्यामध्ये सांगणार आहे. तस याच्यावरती 3 टाईपचे क्वेश्चन असणार आहे आपल्याकडे. 2 किंवा 3 व्यक्तीवरील प्रश्न, मजुरीचा वाटप आणि काम सोडून जाणे, अर्धवट काम सोडून जाणे. म्हणजे 2 व्यक्ती एक काम करतात आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर एखादा व्यक्ती त्यातला काय करतो, काम सोडून जातो. त्याच्यानंतर अ व ब काय करतात, सोबत काम करतात आणि त्यांना इतके इतके रुपये मिळतात. त्याच्यापासून त्यांना मजुरीचे जे रुपये मिळाले त्यांचा वाटा कसा असणार आहे. तर प्रश्न क्रमांक पहिला, यामध्ये आपण ए या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात, तसेच बी या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. जर दोघांनी मिळून ते एक काम एकत्र केले तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागतील. पार्ट 1 मध्ये बघितलं आपण की सर्वात पहिल्यांदा आपली स्टेप काय असणार आहे की प्रश्नाला आपण एका एका वाक्यामध्ये डिवाइड करायचं आहे. मग पहिलं वाक्य कोणतं आहे, तर ए या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी म्हणते 15 दिवस लागतात, बरोबर. इथपर्यंत आपलं वाक्य नंबर. तसेच बी या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात, वाक्य नंबर. जर दोघांनी मिळून ते काम एकत्र केले तर ते काम पूर्ण होण्यास किती वेळ लागेल, किती दिवस लागतील. आपल्याला शोधायचं आहे, डी शोधायचं आहे आपल्याला, बरोबर. यामध्ये आपल्याला च काम दिलेलं आहे. ए बरोबर किती दिलेलं आहे, ए बरोबर 15 दिवस आणि बी बरोबर दिलेलं आहे 20 दिवस. मग आपण लसावीच्या माध्यमातून हे गणित सोडवायचं आहे, हे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण सांगितलं. तर मग आपण 15 आणि 20 आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, लसावी काढायचा आहे. मग लसावी 15 आणि 20 याचा काढायचा आपल्याला लसावी. याचा लसावी काढण्यासाठी 5 न भाग जाते, 5 त्रिक 15 आणि 5 चूक 20. या 3 ला व 4 ला आता एकनेच भाग जाते, 1 3 3 आणि 1 4 4. म्हणजे 5 गुणिला 3 गुणिला 4 म्हणजे 5 गुणिला 3 म्हणजे 5 त्रिक 15 आणि 15 गुणिला 4 म्हणजे 15 चूक 60. हा काय आला आपला, हा आला आपला लसावी. लसावी म्हणजेच काय, आपण या स्लाइड मध्ये बघितलं, लसावी म्हणजे बरोबर एकूण काम आहे, बरोबर. लसावी म्हणजे त्यांचं एकूण काम आहे. मग आता आपल्याला कार्यक्षमता काढायची आहे, तर मग ए बरोबर 60 भागेला ज्या वेळेला आपण त्याचे एकूण दिवस काढू. ए किती दिवसात काम करतो, ए करतो 15 दिवसात काम, बरोबर. मग हे 60 विटा उचलण्याचं काम तो 15 दिवसात करतो, तर एका दिवसाला तो किती विटा उचलतो हे काढणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. मग 15 जेव्हा आपण 60 भागेला आपण 15 करू तर त्याचं एका दिवसाचं काम निघणार आपल्याला, तो एका दिवसाला समजा 4 विटा उचलतो. ह्या विटा आपण जसा एक्स आपण उदाहरणामध्ये घेतो तसं आपण याच्यामध्ये विटांचं उदाहरण घेतलेलं आहे. मग हा प्रति दिवस 4 विटा उचलतो, त्याच्यामुळे हा 15 दिवसामध्ये हा टोटल कम्प्लीट 60 विटा उचलतो. म्हणजे याची एका दिवसाची क्षमता किती आली, 4 विटा उचलण्याची, बरोबर. दुसरी जी आहे बी हा 60 विटा 20 दिवसामध्ये उचलतो, म्हणजे प्रति दिवस तो 3 विटा उचलतो. म्हणजे हा काय करतो, एक काम फास्ट करतो त्याच्यामुळे त्याला दिवस कमी लागतात, आणि बी काम त्याच्यापेक्षा एक कार्यक्षमतेने एका युनिट्सने काम कमी करतो, त्याच्यामुळे बीला काय लागतात, 20 दिवस लागतात. म्हणजे 5 दिवस त्याच्यापेक्षा जास्त लागतात, बरोबर. मग तिसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला काढायला सांगितले त्याने दिवस, तर कसं, दोघांनी मिळून. महत्वाचा शब्द काय येतो, हा मिळून शब्द खूप महत्वाचा आहे. कारण इंडिव्हिज्युअल त्यांनी प्रत्येकाला सेपरेटली काम नाही सांगितलं की कोण किती तासात करतो. याच्यामध्ये प्रश्नामध्ये असं सुद्धा होऊ शकतं की 60 जे विटांचं काम आहे हा एकटा ए किती दिवसात करेल ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, आणि दुसरा दिलेला आहे बी एकटा किती दिवसात करेल हे पण दिलेलं आहे. परंतु आता जे आपल्याला काढायचं आहे ते ए आणि बी हे दोघं मिळून ते काम करण्यास किती दिवस लागतील हे आपल्याला काढायचं आहे. मग ए प्लस बी, मग ए ची क्षमता जी आहे, ए ची क्षमता 4 युनिट्स पर डे विटा उचलण्याची आहे, आणि बी ची क्षमता हे 3 युनिट्स पर डे विटा उचलण्याची आहे. मग 4 + 3 म्हणजे 7 विटा ते एका दिवसाला उचलतात, बरोबर. मग 60 विटा ज्या वेळेला ते एका दिवसाला उचलतील, 7 विटा ज्या वेळेला ते एका दिवसाला उचलतील,
तर 60 भागेला ज्या वेळेला आपण 7 करू त्यावेळेला जे काही असेल ते आपलं आन्सर असेल. याचं उत्तर आता आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे एक तर पर्यायामध्ये तुमचं हे उत्तर असणार आहे, एक तर पर्यायामध्ये 60/7 असणार आहे, किंवा मग आपण याला जर आपण पुन्हा 60 भागेला 7 केलं तर 7 56 आणि खाली उरला 4. म्हणजे हा 4 वरती जाणार, 8 मध्ये येणार आणि 7 काय जाणार, खाली जाणार. म्हणजे 8 दशांश पूर्णांकात 7/4/7. एक तर पर्यायामध्ये हे असणार किंवा याच्यामध्ये पर्यायामध्ये हे असणार. या दोघांपैकी कोणतंही एक जर दिसलं तर ते आपलं काय असणार, उत्तर असणार आहे. इतकी सोपी या लसावीच्या माध्यमातून आपण काय काढलेली आहे, या गणिताला सॉल्व्ह केलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 2 हे काय होती, आपली 2 व्यक्तीवरील प्रश्न होते. 2 व्यक्तीवरील हे आपण इथं हेडिंगच दिलेलं आहे, टाईप 1 2 व्यक्तीवरील प्रश्न. आता दुसरा आहे तिघांचं जेव्हा आपण एकत्रित काम करू त्याच्यावरील हे प्रश्न आहेत की अ, ब आणि क यांना अनुक्रमे एक काम करण्यासाठी अनुक्रमे 4 6 हा अनुक्रमे पुन्हा पुन्हा रिपीट झाला आहे. अ, ब, क यांना अनुक्रमे एक काम करण्यासाठी 4 6 आणि 10 दिवस लागतात. इथपर्यंत झालं आपलं पहिलं वाक्य बरोबर. जर तिघांनी मिळून ते काम केल्यास किती दिवसात होईल. या प्रश्नामध्ये दोनच वाक्य आहेत. पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला तिघांचे काम दिलेलं आहे. अ, ब, क किती दिवसात करते, 4 6 10 दिवसात करते. तर तिघांनी मिळून ते एकत्रित काम केल्यास किती दिवसात होईल. मग आपण सर्वात पहिल्यांदा काढायचा आहे याचा लसावी. याचा काढायचा आहे आपल्याला लसावी. अ ची क्षमता आहे 4, ब ची क्षमता आहे 6 आणि क ची क्षमता आहे 10. बरोबर. या तिघांचा काढायचा आपल्याला लसावी. 4 6 आणि 10. तिघांना भाग जातो 2 ने. बे 2 4, बे 3 6 आणि बे 5 10. आता या तिघांना कशाने भाग जातो, काय एकने जातो, त्याच्यामुळे आपण एक घेणार नाही. बे 2 4, 4 3 12 आणि 12 5 60. याचा सुद्धा आपल्याला लसावी मिळाला 60. याचा सुद्धा आपल्याला लसावी 60 मिळाला. म्हणजे लसावी म्हणजेच काय, तर एकूण काम. बरोबर. आपण पहिल्या स्लाइड मध्ये बघितलं होतं की लसावी बरोबर एकूण काम असतो. मग ज्या वेळेला आपण याला अ ने भागू, तर याचं उत्तर येणार 15 × 60 म्हणजे 4 15 60. म्हणजे अ ची क्षमता झाली पर डे किती, 15 विटा उचलण्याची. अ ची क्षमता 15 विटा तो पर डे उचलते. ज्या वेळेला आपण या 60 ला ब ने भागू म्हणजेच काय, ब ची क्षमता, ब चे दिवस किती, 6. ब ने ज्या वेळेला आपण याला भागू तर याचं उत्तर येणार 10. म्हणजे ब ची पर डे विटा उचलण्याची क्षमता किती झाली, 10 विटा उचलण्याची. मग क ने ज्या वेळेला याला आपण भागू क च्या दिवसांनी, तर याची विटा उचलण्याची क्षमता झाली पर डे 6. बरोबर. मग अ ची क्षमता आहे 15, ब ची क्षमता आहे 10 आणि क ची क्षमता आहे 6. यांनी दिलेलं आहे की जर तिघांनी मिळून महत्वाचा शब्द आहे तिघांनी मिळून. मग तिघांनी मिळून म्हणजे काय, अ प्लस ब प्लस काय, क. बरोबर. अ ची क्षमता आली आपल्याला 15, ब ची क्षमता आहे 10 आणि क ची क्षमता आहे 6. या तिघांची बेरीज करायची आहे. 15 10 25 आणि 6 31. आणि टोटल जे काम आहे ते आहे 60 युनिट्स. आता आपले पर डे हे किती युनिट उचलत आहे, पर डे हा 15 युनिट विटा उचलतो पर डेला, हा 10 युनिट विटा उचलतो आणि हा 6 युनिट विटा उचलतो. मग 15 25 आणि 6 31. टोटल पर डेला 31 युनिट विटा उचलल्या जातात. बरोबर. 31 भाग उचलल्या जातात. टोटल भाग आहेत 60. आपण जर 60 ला 31 ने भागलं तर पुन्हा तेच उत्तर जे आहे ते येईल दशांश पूर्णांकामध्ये. त्याच्यामुळे एक तर पर्यायामध्ये हे उत्तर असणार किंवा पर्यायामध्ये दुसरं ऑप्शन काय असणार, 31 × 31 खाली उरले 29. 29 31 60 होतात. बरोबर. आता हा 29 काय जाणार, वरती जाणार. हा एक खाली येणार आणि 31 काय जाणार, खाली जाणार. हा एक मध्ये येणार. हा 1 भागेला 31. एक तर पर्यायामध्ये हे आन्सर असणार किंवा पर्यायामध्ये 60 भागेला 31. या दोन पैकी एक आन्सर कोणतं तरी असणार पर्यायामध्ये. इतकं सोपी या लसावीच्या माध्यमातून आपण विदिन काही सेकंदामध्ये याला आपण सॉल्व्ह करू शकतो. आता पुन्हा आपण टाईप क्रमांक 3 कडे जाऊया. टाईप क्रमांक 3 मध्ये काय मजुरीचं वाटप दिलेलं आहे. या अगोदर आपल्याला कामं दिलेले होते, कामाचे दिवस दिलेले होते. आता इथं आपल्याला मजुरी दिलेली आहे आणि त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, त्या मजुरांचं वाटप करायचं. मग अ, ब आणि क या तिघांना अनुक्रमे एक काम पूर्ण करण्यासाठी 4 6 आणि 10 दिवस लागतात. बरोबर. तिघांनी मिळून ते काम पूर्ण केले व त्याचे त्यांना एकूण 9,300 रुपये मिळाले.
कसे मिळाले? काम पूर्ण केल्यानंतर एकूण मिळालेले आहेत, हा एकूण शब्द आहे, एकूण मिळालेले आहेत. पर्सनली कोणाला 9,300 मिळाले का? नाही. तिघांचे मिळून जे पैसे मिळालेले आहेत अ, ब आणि क चे ते 9,300 आहेत आणि त्यामध्ये आता त्यांना ते वाटप करायचे आहेत आपल्याला. ते आपण ते आपल्याकडे फक्त त्यांचे काय आहे, कामाचे दिवस आहेत. अ किती दिवसात करतो? 4 दिवसात, ब करतो 6 दिवसात आणि क करतो 10 दिवसात. याच्यावरून आपल्याला शोधायचे आहे की कोणाला किती रुपये द्यायचे. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण अ ची क्षमता 4 दिवसात काम करतो, ब जो आहे तो 6 दिवसात करतो आणि क आहे तो 10 दिवसात करतो. मागील उदाहरणामध्ये सुद्धा आपण बघितलं की 4, 6, 10चा लसावी किती आला होता? 60 आला होता. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आता तोच लसावी येणार आहे. म्हणजे याचा जो लसावी आहे तो किती असणार? 60 हा लसावी आहे. ज्या वेळेला 60/4 केलं तर याचे किती येतील? 15. बरोबर. 60 ज्या वेळेला 4 करू तर याचं पर डे काम करण्याची क्षमता किती आहे? 15 विटा उचलण्याची आहे. आणि ब ची 60/6 केलं तर याची 10 विटा उचलण्याची क्षमता आहे पर डे. बरोबर. आणि क ची क्षमता ही 60/10 केलं तर याची क ची क्षमता आहे पर डे 6 विटा उचलण्याची. पण यांनी दिलेलं आहे की तिघांनी मिळून, प्रश्नामध्ये आहे तिघांनी मिळून ते काम पूर्ण केले व त्याचे त्यांना एकूण 9,300 रुपये मिळाले. मग तिघांची काय करायची? आपल्याला तिघांच्या क्षमतेची करायची आहे आपल्याला बेरीज. त्या तिघांच्या क्षमतेची बेरीज करायची आहे. 15 25 आणि 6 31. मग अ प्लस ब आणि प्लस क बरोबर 31 युनिट काम करतात. आता टोटल मिळाले आहे 9,300. मग 9,300 भागेला 31. ज्या वेळेला 31 युनिट बरोबर 9,300 तर 1 युनिट बरोबर किती रुपये? मग याचा तिरकस गुणाकार 9,300 गुणेला 1 भागेला किती? 31. हेच आपण इथे केलाय. मग 31 एक 31, 31 दुने 62 आणि 31 त्रिक किती? 93. वरती 3 आला, 2 शून्य जसेच्या तसे घेतले, खाली 1 होता. बरोबर. मग 1 युनिट बरोबर किती? 1 युनिट बरोबर 300 आला. मग आता आपल्याला शोधायचं आहे की ब आणि क ला मिळून किती रुपये मिळतील? ब आणि क ला मिळून. मग ब ची जी क्षमता आहे काम करण्याची ती 10 आहे आणि क ची क्षमता आहे 6. आणि यामध्ये एक आणखी लक्षात घ्यायचं हे आहे की आपल्याला दिवसांचं जे युनिट दिलेलं आहे 4, 6 आणि 10 याला प्लस करायचं नाही. ज्या वेळेला आपण त्यांची कार्यक्षमता काढू त्या कार्यक्षमतेला आपल्याला प्लस करायचं आहे. ला 60 विटा उचलण्यासाठी 4 दिवस लागतात, म्हणजे तो काय करत आहे? या ब पेक्षा तो काय करत आहे? जास्तीच्या विटा उचलत आहे. ब ला 2 दिवस जास्त लागतात आणि अ काय करतो? फास्ट काम करतो. त्याच्यामुळे याची काय असणार आहे? कार्यक्षमता जास्त असणार आहे आणि त्याच्यामुळे याची काय असणार आहे? मजुरी सुद्धा जास्त असणार आहे. मग आपल्याला काय शोधायचं आहे? ब आणि क ला मिळून किती रुपये मिळतील? मग ब ची कार्यक्षमता आहे 10 आणि क ची कार्यक्षमता आहे 6. मग ब प्लस क. मग ब ची कार्यक्षमता 10 आणि क ची कार्यक्षमता आहे 6. ब प्लस क बरोबर किती? 16. आता एका युनिटचे 300 रुपये, तर मग 16 युनिटचे किती? सरळ सरळ याला गुणाकारामध्ये घेऊ. 16 एक 16, 16 दुनी 32 आणि 16 त्रिक 48. 2 शून्य जसेच्या तसे आपण याच्यावरती टाकले. म्हणजे ब आणि क ला मिळून किती रुपये मिळतील? मग ब आणि क ला मिळून मिळतील 4800 रुपये. 4,800 रुपये काय असणार आहे? आपलं फायनल आन्सर असणार आहे. जर यांनी आपल्याला विचारलंच की अ ला किती रुपये मिळतील, फक्त अ ला विचारलं किंवा फक्त ब ला किंवा फक्त क ला विचारलं, तर आपल्याकडे एका युनिटचे पैसे आलेले आपल्याकडे 300 रुपये. एका युनिटचे ज्या वेळेला आपल्याकडे 300 रुपये आपल्याला काढता आले त्यावेळेला आपण अ चे सुद्धा काढू शकतो, ब चे सुद्धा काढू शकतो, क चे सुद्धा काढू शकतो. आणि या तिघांचे तर आपल्याला ऑलरेडी इथं दिलेलेच आहेत 9,300 रुपये. मग अ चं जर आपल्याला काढायचं झालं तर आपल्याला अ ची जी कार्यक्षमता आहे किती आहे? 15 आहे. मग 15 गुणिला 3, सरळ सरळ 15 गुणिला 3 म्हणजे 300. बरोबर. एका युनिटचे 300, 15 युनिटचे किती? 4500. अ ची कार्यक्षमता किती आहे? अ ची कार्यक्षमता 15 दिलेली आहे, म्हणून 15 गुणिला आपण 300 घेतले आणि याचं उत्तर काय आलं आहे? 4500. या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे ब आणि क ची मिळून किती रुपये होतील, तर याचं उत्तर आहे 4800 रुपये. पुन्हा आपण टाईप नंबर 4 बघूया. अज्ञात घटक शोधणे. अ ला एक काम पूर्ण करण्यासाठी 8 तास लागतात. बरोबर. पहिलं वाक्य झालं. जर त्याने ब सोबत मिळून ते काम केले तर त्याला काय होते? ते 3 तासातच पूर्ण करतो. तर एकटा ब मग किती तासात पूर्ण करेल? अ न केलं तर 8 तास लागतील.
अ न ब सोबत केलं तर त्याला काय लागतील, 3च तास लागतील. मग आपल्याला आता अशी संख्या शोधायची आहे ज्या संख्येला 8ने सुद्धा भाग जाणार आणि 3ने सुद्धा भाग जाणार आहे. मग आता 8 गुणिले आपण सरळ सरळ हे जे दोन आहेत यांना आपण डायरेक्ट काय करू, 8 गुणिले 3 घेऊ, 8 त्रिक 24. बरोबर. मग अ ला एक काम पूर्ण करण्यासाठी 8 तास लागतात. म्हणजे ज्या वेळेला आपण याला काय करू, एखादी संख्या भागाकारात घेऊ तर उत्तर आलं पाहिजे आपलं 8, कारण 8 तास लागतात. उत्तर आलं पाहिजे आपलं 8 तास. मग अशी कोणती संख्या आहे ज्याला 24 ला भागल्यावर उत्तर 8 येणार, तर हे काढण्यासाठी आपण डायरेक्ट 24 ला सुद्धा काय करू शकतो, 8 ने भागू शकतो. म्हणजे उत्तर आपलं 3 आलं. म्हणजे हे उत्तर काय असणार आहे, हे उत्तर इथलं आहे. बरोबर. ज्या वेळेला 8 तास लागतात असं दिलेलं आहे इथं, म्हणजे हा काय करतो, 3 विटा प्रति तासाला उचलतो. त्यावेळेला 3 विटा प्रति तासाला उचलतो, त्यावेळेला याचं 8 तासामध्ये हे 24 युनिट विटा उचलण्याचं काम काय होतं, पूर्ण होतं. मग याने जर त्याने ब सोबत मिळून काम केले तर ते काम 3 तासातच पूर्ण होते म्हणते. पुन्हा आपलं काम किती आहे, 24. टोटल युनिट आहेत आपल्याकडे 24 आणि काम होते पूर्ण 3 तासात. आपण डायरेक्ट इथं 3 तास भागेला घेऊ, म्हणजे उत्तर येणार आपलं प्रति विटा प्रति तास किती विटा. बरोबर. मग ज्या वेळेला मी याला 24 भागेला 3 तास घेतले तर उत्तर येणार आपला आता प्रति तास 3 विटा. आणि ज्या वेळेला मी डायरेक्ट इथं 8 तास होते आणि इथं मी भागेला 8 तास घेतले तर उत्तर आलं आपलं प्रति तास 3 विटा. मग आता 24 भागेला 3 तास केले मी तर उत्तर काय येते, 8 विटा प्रति तास. मग अ किती उचलत होता, अ उचलत होता 3 विटा प्रति तासाला. 3 विटा प्रति तासाला उचलत होता आणि याचं उत्तर काय आला आता, 8 विटा प्रति तास. मग याच्यामधून आपल्याला ब ब ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल हे शोधायचं आहे. बरोबर. या 8 मधून आपण काय केलं आता, 0.3 म्हणजे काय, अ चं काम आपण मायनस केलं. मग उरलं किती, हे ब चं काम आहे. हे कोण करतो, हे ब करतो. रोजच्या 8 विटा उचलल्या जातात अ व ब मिळून, तेव्हा कुठे ह्या 3 तासातच अ ब पूर्ण करतात. मग रोजच्या 8 विटा उचलल्या जातात. आपण या अगोदर अ चं एका दिवसाचं काम काढलेलं आहे प्रति तासाचं, की तो 3 विटा उचलतो. मग अ ब मिळून जर 8 विटा उचलतो त्यातला आपण अ मायनस करू. जे काही उत्तर येईल आता 8 मधून मायनस केल्यावर 3, अ चं काम मायनस केल्यावर ते ब च असणार. मग ब चं काम आहे याच्यामध्ये 5 विटा प्रति तास. मग एकटा ब ते काम पूर्ण करण्यास किती वेळ लागेल, म्हणजे ह्या 24 विटा जे आहे हा एकटा ब किती तासात उचलणार आहे. एक तर उत्तर आपलं हे असणार आहे 24/5. एक तर पर्यायामध्ये हे आन्सर असणार आहे, किंवा याचं सुद्धा आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये उत्तर निघते. 5 चूक 20, 4. एक तर आन्सर असणार आहे 4.4/5 किंवा मग 24/5. या दोन पैकी पर्यायामध्ये कोणतं तरी एक उत्तर आपल्याला दिसणार आहे. गणित थोडं तुम्हाला याच्यामध्ये किचकट वाटलं असेल, पण एकदम सोपी आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय गणिताला मी. सर्वात पहिल्यांदा आपण काय केलं, अ घेतला. अ चं काम होतं 8 तास. 8 तासात तो पूर्ण करतो. अ प्लस ब जो आहे 3 तासात पूर्ण करतो. बरोबर. मग आपण काय केलं, या 8 आणि 3 चा काय केला, 8 आणि 3 चा गुणाकार केला, उत्तराला आपलं 24. म्हणजे हे टोटल काम आहे, टोटल काम आलं आपलं 24. मग हा 8 तासात पूर्ण करतो. बरोबर. मग 24 भागेला मी असं किती करणार की ज्याच्यामुळे माझं उत्तर 8 तास आहे. मग 8 त्रिक 24. ज्या वेळेला मी 24 भागेला 8 करणार तर उत्तर माझं 3 येईल. 3 कुठं असणार, हा इथं असणार, म्हणून इथं 8 आली. 24 भागेला 3 म्हणजेच उत्तर येणार 8. म्हणजे हे काय झालं आता, माझं एक एक मिळालं मला की 8 तासात काम करतो. म्हणजे हा अ च आपल्याला प्रति तास काम करण्याचं, अ प्रति तास 3 विटा उचलतो. बरोबर. मग प्रति तास 3 विटा उचलतो. मग दोघां मिळून ते किती 3 तासात काम पूर्ण करतात. टोटल काम आहे 24, 3 तासात पूर्ण होते. म्हणजे 3 तास भागेला घेतले. मग 3 8 24,
टोटल दोघं मिळून किती, अ व ब मिळून, अ अधिक ब मिळून 8 विटा उचलतात, 8 विटा. मग यातल्या जर मी अच्या मायनस केल्या, अच्या 3 विटा मायनस केल्या, बरोबर, अच्या किती होत्या, अच्या 3 विटा होत्या, आणि ह्या अच्या मी 3 विटा मायनस केल्या, अ व मिळून 8, अच्या 3 विटा मी याच्यातून काय करणार, मायनस करणार, म्हणजे ह्या काय निघाल्या, एकट्या बच्या निघाल्या. एकटा ब किती, 5 विटा उचलतो. टोटल विटा आहेत 24 भागिले किती, 5. एक तर आन्सर हे असणार, किंवा मग मी तुम्हाला सांगितलं की आन्सर याला जे भागल्यावर दशांश पूर्णांकात उत्तर येईल, एक तर आन्सर ते असणार. आता याच्यापेक्षा आणखी काठिण्य पातळी वाढून आपण टाईप 4 मधून आपण टाईप 5 बघूया. काम सोडून जाणे. यामध्ये आपण जसं जसं काय करत आहे, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 कडे जात आहे, तशी जशी आपल्या प्रश्नांची एक काठिण्य पातळी वाढत आहे, वेगळे काहीतरी त्याच्यामध्ये बदल होत आहे, असे प्रत्येक टाईपचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. टाईप 5 मध्ये काय, काम सोडून जाणे. मग काय म्हणते, या व्यक्तीला एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस लागतात. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्टेप जी आहे ती आहे वाक्यामध्ये डिवाइड करणं. झालं इथपर्यंत. कारण पूर्णच्या पूर्ण आपण प्रश्न जर एकाच वेळी याला वाचन केलं तर 100% आपला कुठं ना कुठं गोंधळ होतो. कारण एवढ्या मोठ्या फिगर आउट ऍट अ टाइम एका वाचनामध्ये आपल्याला लक्षात राहणार आहे. त्याच्यामुळे आपण याला वाक्यामध्ये डिवाइड करतो. मग या व्यक्तीला एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, ब या व्यक्तीला तेच काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. वाक्य नंबर 2, जर दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 4 दिवसानंतर ब काय झाला, काम सोडून निघून गेला. वाक्य नंबर 3, याच्यामध्ये वाक्य 4 आहेत, तर उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अ ला एकट्याला किती दिवस लागतील. आपल्याला शोधायचं काय की अ एकटा किती दिवसात काम करेल, पण कोणतं, उर्वरित काम. महत्वाचे शब्द आहे हे. मी ज्याप्रमाणे इथं तुम्हाला आता मी असे अंडरलाईन करून दाखवत आहे, हे गोल करत आहे शब्दांना, हेच सेम तुम्हाला ऍज इट इज असंच तुम्हाला कुठं करायचं आहे, एक्झाम हॉलमध्ये ज्या वेळेला तुम्ही पेपर सॉल्व्ह करणार त्यावेळेला तुम्हाला हेच करायचं आहे. कारण हे शब्द खूप महत्वाचे असतात. उर्वरित काम, तुम्ही टोटल काम सुद्धा हा जर शब्द तुम्ही लक्षात घेतला नाही तर तुम्ही टोटल कामाला सुद्धा काय करू शकता, काय करणार तुम्ही नक्कीच अला तिथं अचे दिवस काढणार. पण आपल्याला टोटल काम नाही काढायचं आहे. दोघांनी काम केलं, 4 दिवसानंतर काय केला, दोघांनी एकत्र काम केलं, 4 दिवसानंतर ब काम सोडून गेलं तर आपल्याला अ काढायचं 4 दिवसाच्या नंतरच्या कामाला. मग सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, आता लसावी काढायचा आहे. अ चं काम आहे 15, ब चं काम आहे 20 दिवसात, दिवस आहेत, बरोबर. यांचा लसावी 15, 20, 5-15 आणि 5-20, 5-15 आणि 15-60, यांचा लसावी आला 60. मग दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली परंतु 4 दिवसानंतर ब काम सोडून गेला. आता आपल्याकडे अच्या कामाचे दिवस आहेत, ब च्या कामाचे दिवस आहेत, एकूण काम भेटला आपल्याला लसावीच्या माध्यमातून, टोटल युनिट काम होतं 60. मग आता आपल्याला शोधायचं आहे की अ प्रति दिवसाला काम किती करतो. मग हे 60 युनिट उचलण्यासाठी अ ला 15 दिवस लागतात, म्हणजे एका दिवशी तो काय करणार आहे, 4 युनिट काम करणार आहे, बरोबर. तसंच ब ला 20 दिवस लागतात, म्हणजे तो एका दिवशी 3 युनिट काम करणार आहे. आलं तुमच्या इथपर्यंत लक्षात की अचे आपण याच्यावरून आपल्याला शोधायचं आहे. याच्यावरून दिवसावरून शोधल्या जाणार नाही, आपल्याला दिवसावरून शोधायचं सुद्धा नाही. आपल्याला शोधायचं आहे त्यांच्या कार्यक्षमतेवरून. मग अ ची कार्यक्षमता मिळाली आपल्याला 4, ब ची कार्यक्षमता मिळाली आपल्याला 3, त्यांच्यामधला दम शोधायचा आहे की अ किती प्रति दिवसाला बेटा उचलतो, ब किती प्रति दिवसाला बेटा उचलतो. मग दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, महत्वाचा शब्द आहे एकत्र. एकत्र कामाला सुरुवात केली, मग 4 + 3 बरोबर किती झाले, 7. अ आणि ब मिळून सुरुवात केली परंतु 4 दिवसानंतर ब काम सोडून गेला. म्हणजे याचं म्हणणं काय की 4 दिवसानंतर हा ब जो आहे, हा 3 काम करणारा हा जो ब आहे, हा 4 दिवसानंतर सोडून गेला. परंतु 4 दिवस ते दोघं सोबत होते ना. मग 4 दिवस जर सोबत होते तर एका दिवशी 7 विटा, दुसऱ्या दिवशी 14 विटा, असे त्यांनी 4 दिवस काम केले, म्हणजे 4 7 28, बरोबर. मग आता याच्या 5व्या दिवसापासून जो आहे तो ब निघून गेलेला आहे. आपल्याकडे फक्त आता काय उरलं आहे, अ उरलेला आहे. मग 4 दिवसापर्यंत आपलं 28 युनिट ऑलरेडी काम झालेलं आहे. 28 युनिट त्यांनी काय केलेले आहेत, या 60 विटांमधल्या 28 विटा उचलून बसल्या 4 दिवसापर्यंत. 60 मायनस आपल्याकडे 28 बरोबर किती, 32. मग आता आता कोण आहे, आता
हा ब सोडून गेलेला आहे, याचा प्रश्नच नाही आहे. 3 कार्यक्षमतेचा प्रश्न उरलेला नाही. आता प्रश्न उरला आपल्याला फक्त एकट्या बोला. अ ला एकट्याला किती दिवस लागतील? आता कोणतं काम उर्वरित? हे काम आहे का आता 60 टोटल? नाही, 60 टोटल नाही आहे. याच्यामधून आपण आपल्याला पहिल्यांदा यांनी 4 दिवस केलेलं काम मायनस करावं लागेल, म्हणजे 28 दिवस. त्याच्यानंतर जे उर्वरित काम आहे आता, हे आहे उर्वरित काम. उर्वरित काम, ह्या उर्वरित कामाला आपल्याला 4ने भागायचं आहे. 4ने का बरं भागायचं आहे? कारण ते अची कार्यक्षमता आहे आणि आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा अची कार्यक्षमता काढायला सांगितली आहे. म्हणजे अ किती दिवसात काम पूर्ण करेल. मग अची कार्यक्षमता पर डे किती आहे? 4 विटा उचलण्याची. 32 विटा उचलण्यासाठी तो 4 8 32 म्हणजे 8 दिवस लागणार आहे त्याला. आपलं फायनल आन्सर काय? 8 दिवस. बरोबर. एकदम सोपी, खूप सोपी अशी ट्रिक होती लसावीच्या माध्यमातून. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं? 15 आणि 20 घेतला, अ घेतला, ब घेतला, अ घेतला, ब घेतला. यांचा आपण दिवस दिवस दिले, 15 दिवस, 20 दिवस. यांचा आपण लसावी काढला. लसावी आला आपला 60. लसावी 60 आल्यानंतर यांची आपण कार्यक्षमता काढली. अ ची कार्यक्षमता 4 निघाली, ब ची कार्यक्षमता 3 निघाली. दोघांनी 4 दिवस सोबत काम केलं म्हणून आपण 4 अधिक 3 7, रोज 7 विटा उचलतात असं समजलं आपण. आणि 4 दिवस काम केलं म्हणून 4 दिवस गुणाकारामध्ये घेतले. 4 7 28 म्हणजे 4 दिवसात त्यांनी टोटल 28 विटा उचलल्या. मग या 60 विटापैकी त्यांनी 28 खाली केल्या ना, म्हणून आपण काय केलं? या 28 आपण याच्यामधून मायनस केल्या. मग उरल्या किती? तर उरल्या 12. आणि आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला उर्वरित काम विचारलेलं आहे. एकूण काम एकटा किती दिवसात करतो हे विचारलं नाही. आपल्याला ऑलरेडी एकूण कामाचे दिवस त्याला त्याचे दिलेलेच आहेत की 15 दिवसात काम करतो. बरोबर. उर्वरित काम जे आहे 32 हे 4 किती दिवसात पूर्ण करेल? 4 म्हणजे कोण? अ ची कार्यक्षमता 4 आहे. म्हणून 4 8 32, 8 दिवस. तुम्हाला जर आपला व्हिडिओ एक व्हॅल्युएबल कंटेंट वाटत असेल, तुमच्या अभ्यासामध्ये आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी भर पडत असेल, तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.